मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 11 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की राणी घडलेला प्रकार राजश्रीला सांगते आणि म्हणते की सर्वांचा अपमान करून सिंधू घराबाहेर निघून गेली. त्यामुळे राजश्री काळजीत पडते. तर रत्नाकर तिला म्हणतो, त्या सिंधूला जरा समजावून सांग की हे घर आहे, गेस्ट हाऊस नाही, कधीही यायला आणि कधीही जायला. आणि ती या घरची सून आहे, त्यामुळे घरच्या मर्यादा तिला पाळाव्याच लागतील. त्यावर राजश्री म्हणते की हो, मी बोलेल तिच्याशी, पण काहीतरी महत्त्वाचं काम असल्याशिवाय ती घराबाहेर मात्र जाणार नाही. मात्र त्यामुळे रुक्मिणी म्हणते की छान हा राजश्री, लाडक्या सुनेची बाजू घ्यायची, पण इतर सुनांशी मात्र येता जाता टोमणे मारून बोलायचं. त्यावर राजश्री राणीकडे पाहत म्हणते, सरळ सांगा ना वहिनी, तुम्ही राणीबद्दल बोलताय आणि मी तिला विनाकारण नाही बोलत, त्यामागे तसं कारणसुद्धा आहे. आणि मी तुम्हाला याआधीही सांगितलं आहे की मी जे काही करते ते या घराच्या चांगल्यासाठीच करते, घरातील नाते जपण्यासाठी करते. मात्र त्यावर रत्नाकर म्हणतो की उगाच काहीतरी कारणं देऊ नको आणि जे बोलत आहे ते विचार करून बोल. त्या मुलीच्या नादात एवढीही आंधळी होऊ नको. पण राजश्री ठामपणे सांगते की मी कोणाच्याही प्रेमामध्ये आंधळी झाले नाही, उलट तुम्हीच तिच्या द्वेषामध्ये आंधळे झाले आहात. मान्य आहे, तिचा स्वभाव जरा फटकळ आहे, ती कधी कधी विचार न करता बोलते, पण ती मनाने वाईट नाही. मात्र त्यावर रुक्मिणी म्हणते, त्या मुलीची इतकी बाजू घेत आहे, तिच्याबद्दल इतकी उत्कृष्ट मतं आहेत तुझी, पण राघवची मात्र काही काळजी नाही ना तुला. त्यावर राजश्री म्हणते, राघवची काळजी तुम्ही नका करू वहिनी, आणि त्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो. रत्नाकर म्हणतो की राघव जसा आपला मुलगा आहे तसाच तो वहिनींनाही मुलासारखाच आहे, त्यामुळे ती त्याची काळजी करणार आणि मी त्या मुलीमुळे राघवचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. त्यावर राजश्री म्हणते की सिंधू राघवचं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही याची खात्री आहे मला, आणि ते होऊ नये म्हणूनच मी राणीला बोलत असते. तितक्यात ऋतुजा म्हणते, पण आता यामध्ये राणी कुठून आली? तुम्ही काहीही झालं तरी सतत राणीला का बोलता? किती वाईट वाटत असेल तिला. तर रुक्मिणीही म्हणते, नाहीतर काय, एकतर राया बेपत्ता आहे आणि तरीही ती मुलगी फक्त आपल्यासाठी इथे राहत आहे. पण राजश्री म्हणते की ती इथे का राहत आहे ते मला चांगलंच माहीत आहे. पण रुक्मिणी म्हणते की तुला काहीही माहीत नाही, तू फक्त मनात काहीतरी भरवलं आहे आणि त्याप्रमाणे येता जाता तिला घालून पाडून बोलतेस, टोमणे मारतेस. मला मात्र ते बिलकुल आवडत नाही. तर ऋतुजाही म्हणते, खरं आहे, तुम्ही राणीला जसं बोलता तसं नका बोलू, ती या घरची सून आहे, तिलाही मान मिळायलाच हवा. त्यावर राजश्री म्हणते, पण तिचा अपमान होईल असं मी कधी वागलेच नाही. माझीही अशीच इच्छा आहे की सर्व सुनांना सारखी वागणूक मिळावी. जसं तुम्ही राणीला मानाने वागवता तसंच सिंधूलाही वागवा. तुम्ही तर साधं तिला सून म्हणूनही स्वीकारलं नाही आणि हे योग्य नाही. त्यामुळे रत्नाकर मात्र राजश्रीवर खूप ओरडतो. तर रुक्मिणी म्हणते, ती मुलगी तुला सद्गुणांचा पुतळा वाटते ना, पण आज मात्र तिने घराबाहेर जाताना आम्हाला काही सांगितलं नाही. पण तुला तर तिने सांगायला हवंच होतं ना, साठं लोटं आहे ना तुम्हा दोघींचं, मग तुलाही न सांगता ती का गेली, का तुझा अपमान केला? तर दुसरीकडे सिंधू पोलीस स्टेशनमध्ये DIG सरांना भेटायला आलेली असते. तर इकडे राजश्री म्हणते की मी घरी नसल्यामुळे सिंधूने मला काही सांगितलं नसेल. पण तितक्यात रेश्मा तिथे येताना सांगते की मला माहीत आहे सिंधू कुठे गेली आहे ते, पोलीस स्टेशनला. आणि ते ऐकून तर सर्वांना धक्काच बसतो. रेश्मा पुढे सांगते की काल रात्री सिंधू आणि राघव भाऊजींचं खूप मोठं भांडण झालं आणि त्यामुळे सिंधू चिडून तिच्या आत्याच्या खोलीमध्ये झोपायलाही गेली होती आणि म्हणूनच आता ती तुम्हा सगळ्यांशी भांडून घराबाहेर गेली आहे. कदाचित ती राघव भाऊजींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठीच गेली असणार. आणि हे ऐकून तर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. तर दुसरीकडे सिंधू DIG सरांना तिची ओळख करून देते आणि सांगते की राघव सरांनी बळजबरीने माझ्यासोबत लग्न केलं नाही, त्यांच्यावर लागलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत. त्यावर सर विचारतात की पण हे तू कोणाच्या दबावाखाली येऊन तर बोलत नाहीस ना? त्यावर सिंधू म्हणते, नाही सर, माझे आप्पा ड्युटी करत असताना शहीद झाले. जाता जाता त्यांनी माझी पूर्ण जबाबदारी राघव सरांवर टाकली. आप्पा गेल्यावर त्यांनी माझी पूर्ण जबाबदारी घेतली, माझ्याशी लग्न केलं, मला कुटुंब दिलं. आणि ती त्यानंतर आधीपासून घडलेला सर्व प्रकार DIG सरांना सांगते आणि म्हणते की आप्पांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी राघव सरांनी माझ्याशी लग्न केलं आणि आप्पांची शेवटची इच्छा म्हणून मीही राघव सरांशी लग्नाला तयार झाले. त्यांनी माझ्यावर कुठलीच जबरदस्ती केली नाही, उलट त्यांनी आप्पांना वचन दिलं की ते नेहमीच कांतापासून माझं संरक्षण करतील, माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करायला मला मदत करतील, आणि म्हणूनच त्यांनी माझ्याशी लग्न केलं. आणि सूर्यकांत रेवाळे हे फक्त त्यांच्या मुलाचा बदला घेण्यासाठी हे सर्व करत आहे. याआधीही
यांच्या मुलाने म्हणजेच कांता रेवाळेने मला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि याची साक्षीदार म्हणून आत्या माझ्यासोबत इथे आली आहे। त्यावर आत्याही सांगते की हो साहेब, सिंधू जे बोलत आहे ते सर्व खरं आहे। तर सिंधू म्हणते की राघव सरांवर लागलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत। त्यावर DIG सर विचारतात की तुला हे सर्व इथे येऊन सांगायला भीती नाही का वाटली? त्यावर सिंधू म्हणते माझे आप्पा पोलीस होते, त्यांनी नेहमीच मला न घाबरता खरं बोलायला शिकवलं आहे। त्यामुळे DIG सर म्हणतात की मला कौतुक वाटतं, तू फक्त हुशारच नाही तर निर्भीड आणि धीराची सुद्धा आहे। मी बघतो माझ्याकडून काय होईल ते। आणि त्यानंतर सिंधू त्यांचे आभार मानून तेथून निघते। तर दुसरीकडे रत्ना पारख्यांच्या घरी सर्वजण टेन्शनमध्ये असतात। तितक्यात सिंधू आणि आत्या घरी येतात। तर रुक्मिणी लगेच तिला म्हणते आता तरी सगळं खरं सांगणार आहेस का? खरं तर खरं सांगायची काही गरजच नाही, कारण आम्हाला समजलं आहे तू पोलीस स्टेशनला गेली होतीस ना राघवच्या विरोधात तक्रार नोंदवायला। लाज नाही वाटली का तुला? आणि त्यामुळे सिंधू राजश्रीला म्हणते की आई मी तुम्हाला सगळं सांगणारच होते, पण मला असं वाटते की सगळ्यांनी आधीच सगळं ठरवून टाकले, त्यामुळे मला काही सांगायची गरजच नाही। त्यामुळे राजश्री तिला समजावते की मोठ्यांसोबत असं नाही बोलायचं बाळा, त्यांना तुझी काळजी वाटत होती म्हणून ते तुला विचारत होते ना। त्यावर सिंधू म्हणते त्यांना सांगायला मला काही प्रॉब्लेम नव्हता, पण ज्या पद्धतीने त्यांनी मला विचारलं ते चुकीचं होतं आणि म्हणूनच मी त्यांना काही सांगितलं नाही। तुम्हाला मात्र मी सर्व सांगणार होते, पण तुम्ही नेमक्या घरी नव्हता। त्यानंतर आत्या सर्वांना सांगते की आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, पण सिंधू तिला गप्प राहायला सांगते। त्यामुळे राणी लगेच म्हणते की असं नक्की काय करायला गेली होतीस की तुला ते लपवायला लागत आहे? आणि तू काल रात्री आत्यांच्या खोलीत का झोपायला गेली होती? राघवचं आणि तुझं भांडण झालं होतं का? त्यामुळे सिंधू अजून चिडते आणि म्हणते की अरे वा, तुम्हाला तर सगळंच माहीत आहे, ऐकून आनंद झाला असेल ना तुम्हाला? आणि त्यामुळे राणी मात्र गप्पच बसते। तर रुक्मिणी लगेच म्हणते तिच्याशी वाद घालू नको, माझ्याशी बोल। तू राघव विरोधात तक्रार करायला गेली होतीस ना, लाज नाही वाटत का तुला? तो मुलगा तुझ्यासाठी आमच्या सगळ्यांसोबत भांडतो आणि तुला हे असं वागायला जराही लाज वाटत नाही का? तर राणी ही लगेच म्हणते तू राघवची बायको आहेस ना, पण मात्र तू त्याला समजून घेऊ शकलीस नाही। ते सर्वजण सिंधूबद्दल गैरसमज निर्माण करून घेतात आणि तिला सुनावत असतात, मात्र सिंधू ही त्यांना खरं काय ते सांगत नाही। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू आत्याच्या खोलीमध्ये झोपलेली असते। राघवला मात्र तिच्याशिवाय करमत नाही आणि त्यानंतर तो सिंधूला घेऊन जाण्यासाठी आत्याच्या खोलीमध्ये येतो। तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत। या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।